कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम 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 कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज की जय। यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम। ॐ शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातील 78व्या क्रमांकाच्या श्लोकाचा विचार आपण या ठिकाणी करीत आहोत। आपण मागच्या भागामध्ये पाहून आलो की अप्रामाणिकपणे व्यापार करून जे लोक श्रीमंत झाले तरी सुद्धा त्यांनाच मान प्राप्त होतो आणि त्यांच्याच वाट्याला यश आलेले दिसते। याउलट प्रामाणिक माणसांच्या वाट्याला अपयश आलेले दिसते, त्यांचे हाल झालेले दिसतात। जे देवाचे खरे भक्त आहेत त्यांनाच दैन्य भोगावे लागत आहे। मग त्यामुळे असा विचार करणारे जे कोणी लोक आहेत त्यांच्या मनात अनेक वेळा आशंका निर्माण होईल की आपण धर्माप्रमाणे वागावं की न वागावं। आता हे सर्व जरी खरं असेल ना तरी जो मागचा व पुढचा किंवा पूर्वजन्म उत्तरजन्म यास अनुलक्षून नीतिविषयक शाश्वत मूल्यांचा जो कोणी विचार करील त्यालाच संजयाचे मत पटल्याशिवाय राहणार नाही। काही काळ नीतीने व धर्माने वागणाऱ्या माणसांना अपयश आलेले जरी दिसत असेल तरी अंती त्यांना यश हे लाभतच असते। कारण सूर्यालाही ग्रहण लागलेलं आपल्याला दिसते, त्यामुळे सूर्य नष्ट होतो का? अहो तेवढा काळ गेल्यानंतर तो परत आकाशामध्ये प्रकाशाने तळपतच असतो। त्याप्रमाणे नीतिवान माणसाच्या जीवनातील काही काळ जरी संकटात गेला, दुःखात गेला तरी ते आपल्या कीर्तीने तळपतच असतात। सर्वात मोठं उदाहरण द्यावयाचं ते म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचं। असं म्हटलं जातं की तुकोबारायांच्या घरी 18 विश्व दारिद्र्य होतं। 18 विश्व मी का बोललो? 18 गुणिले 20 जर केलं ना तर 360 होतात। म्हणजे 360 दिवस ज्यांच्या घरी खाण्यापिण्याची अडचण असते त्याला म्हणावं 18 विश्व। तुकोबारायांच्या घरी अगोदरच्या काळात फार सुकाळ होता, परंतु दुष्काळ पडल्यानंतरचा हा काळ आहे। तुकोबारा आपल्या घरच्या परिस्थितीचं वर्णन करतात। आम्ही सदैव सोडते जवळी येता चोर धाके, जाऊ पुढती भीके उतरी घर राखीती। अहो तुकोबारायांच्या घरी येण्याकरता चोर सुद्धा घाबरत असे। का घाबरत असे? कारण आपण जर तुकोबारायांच्या घरी चोरी करण्याकरता गेलो तर आपणालाच त्यांना काहीतरी देण्याची इच्छा निर्माण व्हावी
म्हणून चोरच येत नाही. महाराज जगद्गुरु तुकोबारांसारख्या साधू संतांच्या जीवनामध्ये जरी दैन्य आले असेल, जरी कष्ट आले असेल, जरी दारिद्र्य आले असेल, परंतु त्यांची कीर्ती एवढी दिगंतामध्ये पसरली की आज जगद्गुरु तुकोबारायांना सदेह वैकुंठ गमन करून 400 वर्ष पूर्ण झाली, तरी सुद्धा आम्ही हजारो किलोमीटर अंतरावरून स्वतःचे पैसे तिकिटीला लावून तुकोबारांच्या दर्शनाकरता देहूला मात्र जातो. एवढा अधिकार निर्माण केला जगद्गुरु तुकोबारायांनी. महाराज तुकोबारांचं एक वाक्य आहे, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आलो या पदावरून जगद्गुरु तुकोबारांचा उच्चभ्रू अधिकार आणि ते भगवत प्रेषित महात्मे होते हे यावरून स्पष्ट होते. तसं जर पाहतो म्हटलं तर प्रत्येक महात्मा आपापल्या परीने श्रेष्ठ आहे, परंतु जगद्गुरु तुकोबारांना मात्र तोड नाही. दुर्दम्य पुरुषार्थाने परमार्थाचे शिखर गाठून ज्यांनी धन्यता मिळवली, धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्यामी तुका देखिला, भाग्यामी तुका देखिला. अहो सदेह वैकुंठ गमन करून ज्यांनी काळाला जिंकलं, एरवी मृत्यू हा अजिंक्य आहे. ब्रह्मदेवापासून तर मशकापर्यंत, मशकापासून चंद्रापर्यंत, चंद्रापासून इंद्रापर्यंत आणि इंद्रापासून उंदरापर्यंत प्रत्येक जीव हा काळाच्या मुठीत आहे. मग असे असताना जगद्गुरु तुकोबाराय काळाच्या तावडीतून सुटले कसे असे वाटणे साहजिकच आहे ना. उखड खेडे टेकडी घडी घटी गए कुम्हार, रावण जैसा चली गया लंका को सरदार. जरी तुकोबाराय काळाच्या हातातून सुटले, मग सुटले कसे तर महाराज त्यांनी ज्ञानाच्या माध्यमातून, भक्तीच्या माध्यमातून, वैराग्याच्या माध्यमातून या वारकरी संप्रदायामध्ये उच्चतम अशा प्रकारचं स्थान निर्माण केलं आणि ते मोठे झाले. किती मोठे? अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा. जगद्गुरु तुकोबाराय एवढे मोठे कसे झाले? त्यांनी वारकरी संप्रदायातील उच्चतम अशा प्रकारचं जे काही ठिकाण आहे ते प्राप्त करून घेतलं. कळसावर गेले. याचं एकमेव उत्तर जर काही असेल तर त्यांनी देव आपलासा करून घेतला. कारण याच साधू संतांची वाक्य आहेत, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे, तेने विन जीवा सुख नोहे. महाराज सर्व सुखांनी ज्याच्या चरणारविंदाजवळ दाटी केलेली आहे अशी सर्व सुख त्याला प्राप्त केल्यानंतर आपोआप आपल्या दारामध्ये लोळण घेतील. साधू संतांच्या जीवनामध्ये दुःख आले असतील, कष्ट आले असतील, त्यांना दैन्य आलं असेल, परंतु त्यांची कीर्ती मात्र अजरामर झाली. उभयलोकी कीर्ती 16 मान. आणि ज्या देवाला प्राप्त केलंय ना त्यांनी, त्या भगवान परमात्म्याला सुद्धा त्यांच्या चरणाच्या धुळीची आवश्यकता असते. देव इच्छिराज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. भगवान परमात्मा त्यांच्या मागे मागे पळतो. महाराज जगताच्या पाठीवर एवढी मोठी कीर्ती, एवढा मोठा सोहळा एखादा नेत्याचा झाला का हो? नाही नाही. अहो एखादा लुंगा सुंगा बुवा सुद्धा आज साधू संतांच्या नावावर जगतोय, साधू संतांच्या नावावर लाखो रुपयांची कमाई करतोय. हे कशाचं लक्षण आहे?
साधू संतांच्या मनात आलं असतं तर त्यांनाही श्रीमंत होता आलं असतं, पण त्यांनी स्वतः दारिद्र्य पत्करलं आणि जगताच्या कल्याणाचा विचार आत्मसात केला आणि त्या भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलं. कारण त्यांना माहिती आहे काय, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो भूती ध्रुवाणी तीर्मतीर्मम. वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण विठ्ठल बुवा घुले, बुवांच्या जीवनातले अनेक प्रसंग मी तुम्हाला सांगू शकतो. त्यातला एक प्रसंग असा आहे की चातुर्मासाला पंढरपूरला जात असताना बुवांनी आपली एक पेटी सोबत घेतलेली होती आणि ती पेटी मी आपल्या डोक्यावर घेतली आणि ती घेऊन जात असताना ती पेटी अगदी पुराणी होती, जुनी होती, थोडी चपकलेली होती. म्हणून मी चालता चालता बुवांना सहज म्हटलं की बुवा, मी पुण्यावरून नवीन पेटी घेऊन येऊ का? बुवा माझ्यावर रागावले. ते तेव्हा काहीच बोलले नाही. परंतु जेव्हा एक दिवस मी बुवांच्या खोलीमध्ये गेलो तर बुवांनी मला त्याचं उत्तर दिलं की बाळा, अरे ही पेटी माझ्या गुरुवर्यांची आहे. कुणाची? प्रातस्मरणीय शांताराम बुवा गुरुजींची आहे. म्हणजे गुरुजींची एकूण एक वस्तू त्यांनी जशीच्या तशी सांभाळून ठेवली. त्यांना नवीन घेता आली नसती, त्यांच्याजवळ पैसे नव्हते. शांताराम बुवा गुरुजींचा तो तांब्या सुद्धा त्यांनी आजपर्यंत जतन करून ठेवलेला होता. गुरुजींची घड्याळ सुद्धा होती. गुरुजींची छत्री सुद्धा त्यांनी आज तागायत सांभाळून ठेवलेली होती. अहो, नुसता एक शब्द जरी टाकला असताना तरी पंढरपूरला जाण्याकरता त्यांना 100 गाड्या गोळा झाल्या असत्या. परंतु बुवांनी शेवटपर्यंत प्रवास हा केवळ एसटीनेच केला. मला सांगा, पुण्यामध्ये स्वारगेटला बुवांना आणण्याकरता मी जेव्हा गेलो, बराचदा गेलो, त्यामध्ये प्रत्येक वेळेला बुवांची तिकीट मीच काढत होतो. परंतु आळंदीला आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी त्या तिकिटाचे पैसे नाही म्हणत असताना सुद्धा बुवा माझ्या खिशामध्ये घालायचे. बुवांची दाढी डोकी करण्याकरता मी जेव्हा जात असे, दाढी डोकीचे पैसे मी नाही म्हणायचो आणि बुवा माझ्या खिशात घालायचे. महाराज, या लोकांच्या जीवनचरित्राचं जर अवलोकन केलं ना तर खरंच मनुष्य फार मोठा होईल. आणि म्हणून तर स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेला, ज्या ठिकाणी विद्यार्थ्याला फी नाही आणि शिक्षकांना पगार नाही, अशी एकमेव संस्था मानल्या जाते. गुरुवर्य नियमावली शिकवत नाही, पण त्यांच्याकडे पाहून मनुष्य शिकल्याशिवाय राहत नाही. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, तेची ये अनुष्ठिती सामान्य सकळ. अहो, त्यांच्या नुसत्या चेहऱ्याकडे जरी पाहिलं ना, या गुरुवर्यांच्या सानिध्यात थोडा वेळ जर आपला गेला ना तर आपलं जीवनच बदलून गेल्याशिवाय राहणार नाही. एवढी त्यांच्या तपस्येची ताकद आहे. आणि ही ताकद त्यांनी संपत्ती मिळून कमावलेली नाही, ही ताकद त्यांनी सत्ता मिळून कमावलेली नाही, तर ही शक्ती म्हणजे स्वतः भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून जिथे भगवान परमात्मा आहे तिथेच या सर्व गोष्टी आवर्जून राहतात, असे संजयाचे मत आहे. या जगताच्या बुडाशी चित अशी एक जाणती सत्ता आहे
आणि निश्चित योजनाही आहे. ऋतुंच सत्यम चाबिद्धात तपसो ध्यजायत. सृष्टी नियम अथवा कर्माचा कायदा असा आहे की केलेल्या बऱ्या वाईट कर्माचे फल हे भोगावेच लागते. तेव्हा अनितिमान किंवा लबाड लोकांची चलती या जगताच्या पाठीवर आपल्याला जी पाहायला मिळते ना, ती काही दिवस असते, परंतु अंती ते रसातळालाच जातात. जो सद्गुणी आहे तो सुखी असावा असे वाटणे स्वाभाविकच आहे, पण त्यातील काही लोक दुःख भोगताना आपण पाहतोय. आणि हे त्याचे पूर्वसंचित आहे. याला कारण त्याचे पूर्वसंचित आहे. केलेले कर्म हे ताबडतोबच मिळेल असे मात्र मुळीच नाही. कारण आपण झाड लावलं तर त्याला लगेच फळे लागतील असं कधी होऊ शकणार नाही. म्हणून काही कर्माची फळे एकदमच मिळतात, तर काही फळ मिळण्याकरता मात्र काही कालावधी जावा लागतो. या जगतामध्ये गरीब आणि श्रीमंत अशी जी काही विषमता आपणाला दिसून येते ना, त्याचा उलगडा होण्याकरता पूर्वजन्म आणि उत्तर जन्म हे मानावेच लागतात. एखादा मुलगा जन्मतःच आंधळा म्हणून जन्माला येतो, मग हे त्याच्या पूर्वजन्मातील पापकर्माचे फल आहे असे मानावेच लागते. कारण तसे जर नाही मानले तर अकृता भागम हा दोष येतो. म्हणजे जे कर्म केलेच नाही असा दोष येतो. आता काही लोक दुष्कृत्य करतात, त्यांना शिक्षा मिळत नाही. काही लोक सत्कर्म करतात, त्यांना पारितोषिक मिळत नाही. मग अशी उदाहरणं जर आपल्या डोळ्यासमोर आली तर कृतप्रणाश म्हणजे केलेले कर्म फुकट जाणे हा दोष येतो. म्हणून खऱ्या अर्थाने उत्तर जन्म मानावाच लागतो. तेव्हा प्रस्तुत जन्मात केलेल्या पापाचे अथवा पुण्याचे फल हे त्याला या जन्मी अथवा पुढल्या जन्मी हे भोगावेच लागते. काही कर्माची फळे या हातावरची त्या हातावर भोगावे लागतात. काही फळांना वेळ लागतो, पण कर्मफळ भोगावीच लागतात. एखाद्या वेळेला चोरी पचली गेली किंवा एखाद्या अप्रामाणिक माणसाच्या दारामध्ये वैभव लक्ष्मी उभी दिसत असेल तरी त्याच्या दुष्कर्माचे फल त्याला कधी ना कधी भोगावेच लागणार. आणि म्हणून अनितिमान पुरुषाला त्याच्या पूर्व प्रारब्धाची जोपर्यंत सद्दी असते तोपर्यंत त्याने काहीही केले तरी त्याच्या जीवनात त्याला यशच मिळत असते. परंतु कर्माचा कायदा एवढा बलवत्तर आहे की त्याच्या दुष्कर्माची फळे ही पुढे भोगावीच लागतात. बरं, पुढे म्हणजे पुढल्या वर्षी असा त्याचा अर्थ नव्हे. अहो, एखादा व्यक्ती यंदाच्या निवडणुकीमध्ये पडला तरी पुढल्या निवडणुकीमध्ये निवडून येण्याची आशा असते. मनुष्य जे जे काही कर्म करतो त्या कर्माची फळे ही बहुधा पुढल्या जन्मीच भोगावी लागतात. म्हणून सत्कर्म करीत असलेल्या माणसाने आपले धैर्य कधीही खचू देऊ नये. ज्याचे धैर्य खचले तो जागीच संपला म्हणून समजावा. कारण धर्माप्रमाणे वागणे हे सतीचे वाण आहे. धर्माचरण करणाऱ्या माणसाची लोक प्रसंग विशेष निंदाही करतील, परंतु त्याने निराश न होता आपलं सत्कार्य सत्कर्म हे चालू ठेवायला पाहिजे. म्हणजे त्याला पुढे चालून त्याच्या जीवनामध्ये यश आणि सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. या जगताच्या बुडाशी जाणती व न्यायी अशी ईश्वराची सत्ता आहे. आणि याच सत्तेमुळे प्रत्येकाला आपापल्या शुभाशुभ कर्माची फले प्राप्त होत असतात. ईश्वर स्वतःहून कुणालाही पाप पुण्य देत नाही किंवा सुखदुःखादी भोग भोगायला लावत नाही.
ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः. श्रीमद शंकराचार्यांनी ईश्वर हा पर्जन्याप्रमाणे आहे असे म्हटलेले आहे. पर्जन्य जसा सर्व ठिकाणी सारखा पडतो असे आपण गृहीत धरले. आता सारखा पडत नाही पण गृहीत धरले तरी पर्जन्य हे साधारण कारण आहे आणि बीज हे असाधारण कारण आहे. कारण जसे बीज असते तसं धान्य उगवत असते. तद्वतच सत्ता, स्फूर्ती आणि प्रकाश याद्वारा ईश्वर हा सर्व कार्यामध्ये साधारण कारण आहे. परंतु मनुष्याच्या ठिकाणी जी उच्च नीच स्थिती असते त्याचे असाधारण कारण म्हणजे प्रत्येकाचे कर्मच आहे. दुःख हे जसे आपल्या दुष्कर्माचे फल आहे तसेच सुख हे देखील आपल्या सत्कर्माचेच फल आहे. सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाति ती कुबुद्धिरेषा. परंतु यश आले की प्रत्येकाला वाटत असते माझ्या प्रयत्नामुळेच झाले, परंतु तसे नसते. वास्तविक देवाला त्याला चालवून घ्यायचे असते. कारण जोपर्यंत माणसाचे प्रारब्ध आणि ईश्वराची सत्ता किंवा ईश्वराची इच्छा यांचे एकत्रीकरण होत नाही तोपर्यंत कुठल्याच कार्यात यश मिळत नाही. याकरता एक व्यावहारिक दृष्टांत देऊन जाईल मी आपल्याला. सुट्टीचा दिवस होता म्हणून एक न्यायाधीश रावसाहेब आज घरीच थांबले होते. रावसाहेब घरी थांबल्यामुळे बाकीच्या इतर लोकांना आनंद वाटला की आज सुट्टीचा दिवस आहे आणि रावसाहेब घरी थांबायला बरे आहे. आपण सगळे मिळून सिनेमा पाहण्याकरता जाऊया. म्हणून रावसाहेबांना घरी ठेवलं आणि त्यांचा एक छोटा 4 वर्षाचा मुलगा होता. तो झोपलेला असल्यामुळे घरचे सगळेच्या सगळे सिनेमा पाहण्याकरता निघून गेले. रावसाहेबांचा मुलगा झोपलेला होता. रावसाहेबांनी पुढे काहीतरी लिखाण काम घेतलं आणि लिहत बसले. काही वेळानंतर तो मुलगा झोपेतून जागा झाला आणि त्याच खोलीमध्ये खेळत राहिला. काही वेळानंतर त्या मुलाला अशी लहर आली की आपण रावसाहेबांना घोडे करावे, त्यांच्या पाठीवर बसावं आणि घोड्याचा खेळ खेळावा. मुलगा तसाच रावसाहेबांच्या मानगुटीवर येऊन बसला. रावसाहेबांना खाली वाकायला लावलं. रावसाहेबांनीही विचार केला की सध्या घरी कुणीही नाही, आपणाला पाहायलाही कुणी नाही आणि आपला फोटो काढायलाही कुणी नाही. म्हणून रावसाहेब खाली वाकले. मुलाने जवळच असलेली ती लेखणी घेतली आणि ह्या 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 म्हणून त्या रावसाहेबांना घोडे घोडे म्हणून हाकलू लागला. आता या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट मुख्यतः त्या मुलाची इच्छा आणि रावसाहेबांनी दिलेली संमती या दोघांचं एकत्रीकरण झालं तेव्हा कुठे त्यांचा खेळ हा सिद्धीला गेला. आता रावसाहेबांच्या मनात आलं असतं तर त्यांनी अगोदरच या मुलाचं नामोहरण केलं असतं. मला सांगा, हजारो लोकांना न्याय देणारे न्यायाधीश परंतु स्वतःच्या मुलासमोर मात्र खाली वागतात काय आणि घोड्याचा खेळ खेळतात काय? त्याचं कारण जर काय असेल तर मुलाची इच्छा आणि रावसाहेबांची संमती. तद्वतच भगवान परमात्म्याची इच्छा आणि माणसाचं प्रारब्ध यांची दोघांचं एकत्रीकरण झालं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने यश मिळत असते. परंतु मनुष्य मात्र मी अमुक केलं, मी तमुक केलं
अशी घमेंड मिरवत बसलेला असतो। त्यामध्ये वास्तविकता अशी असते, माणसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून ये। अरे संपूर्ण जगत ज्याच्या सत्तेने चालत आहे, मग तुझी सत्ता आली कुठून? एखादा व्यक्ती म्हणत असेल, चाले हे शरीर कोणाची असत्ते? अहो, चाले हे शरीर पायाची असत्ते। अरे शरीर जर पायाच्या सत्तेने चाललं असतं तर मग प्रेतालाही पाय असतात ना। डोळे जर डोळ्यांच्या सत्याने पाहू शकले असते तर प्रेतालाही डोळे असतात, प्रेतालाही कान असतात। प्रेत पाहू शकत नाही, ऐकू शकत नाही, बोलू शकत नाही, चालू शकत नाही। त्याचं कारण जर काय असेल, त्या सत्ताधीश भगवान परमात्म्याने आपली सत्ता काढून घेतलेली आहे। पण प्रत्येक कार्यात मनुष्य मी केलं फक्त असंच म्हणत असतो। एखादी बैलगाडी असते, त्या बैलगाडीवर कशाचं तरी ओझं असतं, बैल ते ओझं घेऊन चालत असतात आणि त्या दोन बैलांच्या मध्यभागात एक कुत्रा येऊन उभा राहतो आणि तो मोठ्या थाटात चालतो। कशासाठी? त्या कुत्र्याला वाटतं संपूर्ण बैलगाडीचा भार माझ्याच खांद्यावर आहे की काय। तसंच माणसाचं झालं बघा। वास्तविक संपूर्ण जगताची सत्ता ही ईश्वराची आहे। काय सत्ता आहे भगवान परमात्म्याची? म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता। किंवा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी। चंद्राची शीतलता ही तुझी आहे, सूर्याचं तेज हे तुझं आहे, अग्नीची दाहकता ही सुद्धा तुझीच आहे। कारण तुझ्या सत्तेमध्ये काय नाही ते बोला। महाराज, या जगताच्या पाठीवर पर्वती बैसका नसंडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वीया भूते वहावी, ही आज्ञा माझी। अगोदरची पर्वत म्हणतात उडत होती, आता जर पर्वत उडायला लागली असती तर आपले काय हाल झाले असते हे ज्याचं त्याला माहिती। समुद्री रेखा नोलांडावी, समुद्राने आपली रेखा ओलांडू नये, कारण या भूतलावर पाण्याची संख्या ही 71% आहे, तर पृथ्वीचा भाग हा फक्त 29% आहे। मग 71% असलेलं पाणी हे 29% या पृथ्वीला बुडवू शकत नाही, हे किती मोठं आश्चर्य आहे। मग एवढी भगवान परमात्म्याची सत्ता असताना तुझी निढाळी कोटी चंद्र प्रकाशे, कमल नयन हास्य वदन हासे। एवढा सत्ताधीश असणारा आमचा भगवान परमात्मा, आणि त्या सत्तेनेच ह्या सर्व गोष्टी चालत असतात। आपण या संदर्भात बराच काही भाग या ठिकाणी मांडू शकतो, परंतु आजची वेळ मात्र या ठिकाणी आपली संपलेली आहे। पुन्हा भेटूया पुढल्या भागात। रामकृष्ण हरी।